तर गुड मॉर्निंग. तर आता सकाळचे वाजले 7:30 आणि आजची सुरुवात आमच्या चिमण्यांच्या आवाजाने झाली, गोड अशा आवाजाने. तर मला नव्हतं माहिती त्यांच्या त्या खोप्यामध्ये पिल्ले पण आहेत. आता माहिती झालं की त्याच्यात पिल्ले आहेत. त्यांची मम्मी आली होती, तर इतके ओरडत होती ना, खाऊ घेऊन आली होती. तर तर त्यांच्या आवाजाने मी आज सकाळी उठले आणि त्यांच्यापासून सुरुवात केली आज दिवसाची. तर आज मला सकाळी यांना टिफिन द्यायचं होतं, कारण यांना जायचं होतं कामाला आणि माझं डोकं चालतच नव्हतं. काय करू, काय करू? मी खूप वेळ भाजी अजिबात काहीही नव्हतं भाजीला. त्यामुळं म्हणलं आता काही सुचत नव्हतं. मग मला मुगं दिसले, मग भिजत घातले नव्हते. पण भिजत घालायची पण काही गरज नाही आहे मुगाला. मुगं लवकरच शिजतात. तर मग त्याच्यामुळं मग मी काय केलं, मुगं शिजत टाकले आणि तोपर्यंत माझे बाकीचे कामं करून घेतले. नंतर मग त्याचं वाटण काढून वाटणमध्ये खोबरं, अद्रक, लसूण, परत मिरची आणि कोथिंबीर एवढं टाकलं मस्त. आणि मिक्सरमध्ये सकाळी सकाळी ना थोडीशी आमच्या लाईट पण कमी असते, त्यामुळे मिक्सरमध्ये ना वाटण निघायला थोडा प्रॉब्लेमच होतो. तर मग हे काय वाटण काढवलं मस्त आणि मग थोडीशी साईडला काढून ठेवते, कारण आदेश आणि आरोहीसाठी, कारण ते दोघं तिखट खात नाहीत. मग ह्यांच्या टिफिनला आणि मला थोडंसं बस दोघांपुरतीच भाजी करायची होती. आणि खरंच सांगू का, मी म्हणजे कधी एवढी भाजी केलीच नव्हती बरं का. आज केली मी अख्ख्या मुगाची. तर खरंच एवढी छान झाली होती ती भाजी, खरंच एवढी भारी लागत होती. तुम्ही पण करून बघा. आणि मी सांगितलं ना, आमच्याकडे लाईट कमी असते सकाळी, त्यामुळं पूर्ण वाटण निघलं नाही. ते खोबऱ्याचे तुकडे तर निघतच नाहीत त्याच्यात. आणि मला झाली होती सर्दी, आधीच माझी एवढी चिडचिड होत होती. तर हे मला म्हटले होते मस्त अशी कणिक मळून घेते म्हटलं. आणि आरोहीची आमचे बघा ही का असं हातावर लिहित असते ती. आणि तेल टाकून मस्त मळून घेतली कणिक. एकाच हाताने मळली मी, एका हाताने मी मोबाईल पकडला होता, कारण माझ्याकडे स्टँड नाही आहे. आता हजबंडला सांगावं लागेल की मला ब्लॉग काढायचे तर स्टँड आणून द्या. कारण मी याच्या आधी एक घेतलं होतं, पण तेवढं चांगलं निघलं नाही. तर काय 600 रुपयाचं का 700 रुपयाचं होतं ते, एवढं चांगलं नाही निघलं. त्याच्यामुळं मला परत घ्यावं लागणार आहे. आणि सकाळ सकाळी गडबडीमध्ये काही करायला गेलं ना माणूस, तर पचकतंच काम. तशी माझी चपाती पचकली होती. तर चपातीला ती चिटकून बसली होती. असा राग आला नंतर ना. आणि मी इतकी बोर झाले दिवसभर. जेवण वगैरे झालं आणि 10 वाजले होते. यांना म्हटलं चला मला मोमोज खायचे आहेत. तर मग हे म्हटलं ठीक आहे चला, मग मोमोज खायला आम्ही जाणार होतो वाघोलीला. तर मग गेलो तर तिथे तर बघितलं तर मोमोज संपले. मग काय करा, मूड ऑफ झाला तिथेच आमचा. आणि मग काय तिथं मग चला मग काहीतरी आलोच तर आता घेऊनच जाऊया म्हटलं. मोमोज संपले तर मग तिथं होतं, काय होतं अवेलेबल होतं तिथं, फ्राईड राईस, मंचुरियन. तर आदेशला मंचुरियन खायचे होते आणि आम्हाला फ्राईड राईस खायचे होते. मग आणि उगं बसल्या बसल्या इकडचं तिकडचं शूट घेतलं, उगं टाईमपास केला आणि